हाय, हॅलो, नमस्कार. कशा आहात सर्व? मस्त ना? मस्तच राहा. सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ. तुमचं माझ्या चॅनलवरती खूप खूप मनापासून स्वागत आहे. तर आज आहे मार्गशीर्षचा तिसरा गुरुवार आणि आज गुरुपुष्प अमृत दिवस पण आहे. त्याच्यामुळे मी आज ज्या सेवा करणार आहे ते मी तुम्हाला दाखवत आहे. पहिलं मी हळदीचं लेपन करणार आहे. थोडं गोमूत्र घेतलेलं आहे आणि अष्टगंध हे 3 घ्यायचे असतात आणि ते जे लेपन करायचं असतं ते मी तुम्हाला दाखवते. कधीही गुरुवारी किंवा कोणताही असा सण किंवा असं कोणतेही दिवस असेल तेव्हा करत जावा आणि इतर वेळेस तुम्हाला टाईम असेल तेव्हाही करत जावा आणि बऱ्यापैकी गुरुवारी तर नक्कीच करा. इतकाही टाईम लागत नाही. हार्डली 3 मिनिटं लागतात, हार्डली 3 मिनिटं. बाकी काही नसतं. तर तुम्हाला मी सेवाच दाखवते. की कोणत्या सेवा करायच्या तर पहिलं हळदीचं लेपन करून तुम्ही उंबरठ्याला चांगलं पुजून घ्या जेणेकरून आपल्या घरात महालक्ष्मी माता आपल्या घरात नांदावी आणि आपल्या घरात सुख समृद्धी आणि ऐश्वर्य आणि आपलं आरोग्य हे महत्त्वाचं आहे. सगळ्या गोष्टी भेटतील पण आरोग्य जर व्यवस्थित नसेल तर ह्या गोष्टीला काही अर्थ नाही. म्हणून मी दर टायमाला देवाला हेही म्हणते की एखाद्यावेळी पैसा कमी असेल तरीही चालेल आणि बोलतात ना, थोडंसं म्हणजे बोलतात तिथं एक भाकरी खायच्या ऐवजी अर्धी भाकरी खावा. पण घरात सुख पाहिजे, समाधान पाहिजे, आपल्या शरीराला कोणता दुखापत नसावी, कोणता आजार नसावा, जेणेकरून आपल्याला हे खात्यावेळी, ते खात्यावेळी आपल्याला त्रास असतो. हे नाही खाल्लं पाहिजे, ते खाल्लं नाही पाहिजे, असं पथ्य पाळावं लागतं. कधी खूप मन मारून जगण्यासारखं वाटतं. त्यामुळे होता होईपर्यंत कोणाच्याही घरात असं होऊ नये का कोण आजारी पडावं. मी तर वैयक्तिक हेच स्वामींना म्हणेन. पण जर कोण आजारीच नाही पडलं तर डॉक्टर लोकांना त्यांचा दवाखाना बंद करून घरी बसावं लागेल. असो, देवाने जे रचलेलं आहे ते होणारच. त्याच्यापुढे कोणीही धावू पण शकत नाही आणि थांबवूही शकत नाही. सांगायचं तात्पर्य हेच की आपण नुसतं सुख आणि पैसा ह्या गोष्टीच मागतो, पण समाधान आणि आरोग्य मागायला विसरू नका. चला आपल्या विषयाकडे वळूया आणि हळदीचं लेपन बघता बघता माझं झालं. हळदी, कुंकू आणि थोड्या अक्षदा आणि फूल ठेवलं मी. तुमच्याकडं कोणत्याही प्रकारचं असेल तरी तुम्ही ठेवलं तरीही चालेल आणि जरी तुम्हाला झेंडूचं आपण मार्गशीर्षसाठी देवीसाठी हार आणतो, गजरा आणतो, त्याच्यामध्ये आपल्याला देतातच. त्याच्यामुळे शक्यतो मला तरी वाटतं मार्गशीर्षमध्ये सगळ्यांनाच झेंडूचं फुलं भेटतीलच. असो आणि ही माझी मस्त हळदीचं लेपन करून हळदी, कुंकू, अक्षदा वाहून घेतल्या आणि मी सकाळी मी उठायच्या आधीच आमच्या आई इथे झाडू काढून मस्त असं धुवून घेतात. माझ्या आधी त्यांची तयारी असते आणि त्यांचं रोजच असतं. माझं तरी तुम्हाला आता मला हे दाखवायला भेटलं नाही, तर माझ्यापेक्षा जास्त त्या करतात. मी खरं सांगते. म्हणजे झाडू काढणे, सकाळी उठल्या का त्या घरातून पण झाडू काढून घेतात, बाहेरनं पण वटावरून काढून घेतात, पाण्याचा शिंपडा मारून घेतात. खरंच कितीही थंडी असली तरी ते रोजचा त्यांचा दिनक्रम आहे. पण खरंच त्यांच्याकडून भरपूर काय शिकण्यासारखे आहे आणि बघता बघता मी अशी छोटीशीच रांगोळी काढली. सुचत नाही तर इथे माझी बाजूवाली आलेली. सो तिने मला थोडी आयडिया दिली की "दीदी असं काहीतरी कर ना." तर म्हटलं ओके. तर मग मी म्हटलं चालेल करते. कारण की समर्थ ना लगेच येऊन पुसून जातो. त्याला असं काही रांगोळी किंवा असं काय हळदीचं लेपन वगैरे दरवाजाला दिसलं का त्याचं ते असतं तिथेच थांबायचं असतं. घुटमळत बसतो आणि ते पुसून टाकतो. पण माझं असं आहे की आपली महालक्ष्मी आई आपल्या दरवाजातूनच येत असते. प्रवेशद्वाराद्वारेच येत असते. त्याच्यामुळे होतं होईपर्यंत मी करणार. त्यांनी कितीही पुसलं तरी मला काही वाटत नाही. असो आणि आता आपली महालक्ष्मी आईची पूजा कशी करायची, मांडणी कशी करायची ते मी तुम्हाला दाखवते. सर्वप्रथम ज्या तुम्ही समई किंवा पंती काहीही घ्याल, त्याला पहिलं हळदी, कुंकू आणि अक्षदा वाहायचे असते, फूल व्हायचं असतं. कारण की अग्निदेवीला प्रज्वलित केल्यानंतरच कोणतीही सेवा करायची असते. दर टायमाप्रमाणे मी ह्याही टायमाला तुम्हाला तेच सांगते. आणि इव्हन तुम्ही कोणतेही छोटे-मोठे अभिषेक करत असाल तरीही तुम्ही तेच करा. कारण की खरंच पहिलं आपण अग्निदेवतेला साक्षी ठेवून
ठेवूनच कोणतीही सेवा करावी. जे मी शिकते ते मी तुम्हाला दर टायमालाच दाखवत असते आणि माझा कोणताही ब्लॉग बघा, मी त्याच्यामध्ये तुम्हाला हेच पहिलं सांगेल, की कोणत्याही सेवा करायच्या आधी तुम्ही अग्निदेवाला प्रज्वलित करून त्याला हळदी-कुंकू आणि अक्षताचं मान द्या. स्वतःही पहिलं कपाळाला हळदी-कुंकू लावा, त्याच्यानंतरच कोणत्याही सेवा सुरू करा. आणि असा मी छोटासा असा चौरस चौकोन काढला. चौकोन पद्धतीने काढला आणि त्याला मध्ये अशी मस्त अशी रांगोळीनी रेष द्यायची असते आणि असं छोटंसं गोल काढायचं असं असंही चारी बाजूला अर्धवट गोल काढायचे असतं. हे मी माझ्या मम्मीकडून शिकले. जे मम्मीकडून शिकले ते मी तुम्हाला मम्मीचं सांगेल आणि जे सासूबाईंकडून शिकले ते मी तुम्हाला सांगेल असं. आणि त्याच्यामध्ये तुम्ही हळदी, कुंकू आणि अक्षता वाहायची. फूल वाहायचं नाही आहे. एवढंच आहे, व्यतिरिक्त काही नाही आहे. आणि तुम्ही कोणत्याही पूजेला ह्याच चौरसापासूनच सुरुवात करायची असते. तशा प्रकारे मी तुम्हाला सांगते. आणि हे हळदी-कुंकू अक्षता वाहून झाल्या माझ्या आणि त्याच्यानंतर मी चौरंग घेतला. चौरंग मांडला आणि म्हणजे सगळ्या गोष्टी हाताजवळ आहेत. कारण की पहिला जेव्हा गुरुवार होता, पहिलाच असतो मार्गशीर्षमधला, तेव्हा काही-काही गोष्टी काढून ठेवाव्या लागतात. अरे हां, ही गोष्ट लागेल, ही गोष्ट लागेल. कारण की खरंच हाताजवळ ह्या गोष्टी नसतात. आपण जरा साईडलाच ठेवलेल्या असतात. चौरंग म्हणा, त्याच्यावरचा छोटा पाट म्हणा, समई म्हणा, हे मी बऱ्यापैकी स्टोरेज जे केलेले असतात तिथेच त्या वस्तू ठेवलेल्या असतात आणि आता पटकन भेटलं असं. आणि छान असा मी असा कपडा घेतला लाल कलरचा. स्पेशली मला चौरंगसाठीच पाहिजे होता आणि फायनली मला भेटला. आणि हा माझा छोटा चौरंग आहे, त्याच्यावरती मी ठेवलं कारण की जेणेकरून देवीला हाईट येते आणि आपण जी साडी नेसवतो ती जरा व्यवस्थित दिसते. विदाऊट जर तुमच्याकडे छोटा चौरंग नसेल, तुम्ही खाली हे केलं तर बघा अशी मूर्ती आणि जो कळस असतो तसं वाकल्यागत वाटतो. मग ते जरा वेगळं दिसतं, दिसायला एवढं छान नाही दिसत. म्हणून मी थोडंफार काहीतरी चेंजिंग करतेच. आणि बघता बघता मी पूजेची मांडणी केलेली आहे. मी तुम्हाला सगळाच व्हिडिओ शूट करून नाही दाखवला कारण की दर टाईमाला तेच रिपीट करणं पण मला असं वाटतं तुमचा टाईम का मी घ्यावं. जितकं आहे तितकं मी दाखवायचा प्रयत्न करते. जास्तही तुमचा टाईम न घेता व्हिडिओ कमी ह्याच्यात व्हावा असा मी विचार करते, जेणेकरून बघणाऱ्याला पण जरा बरं वाटलं पाहिजे. असो, ही माझा 3रा गुरुवार आहे मार्गशीर्षचा. तुम्हाला कसा वाटते? थोडंसं चेंज केलं, बाकी काही नाही. मनात खूप असतं काय काय करायचं, पण जितकं होईल तितकं करते. आणि ही 5 फळं ठेवलेत आणि आज गुरुपुष्प अमृत आहे, त्याच्यामुळे मी श्रीयंत्राला मी कुंकुमार्जन करून घेतलं आणि माझ्या कुलदेवतेला पण कुंकुमार्जन केलं. सेवा दाखवता नाही आल्या, जितकं दाखवता येतं शक्य होतं तितकं मी दाखवतेच. कवड्या ठेवल्यात, कवड्यांची पण सेवा करून घेतली आणि आज विष्णुदेवांची आणि महालक्ष्मी आईची स्थापना केली. मी स्थापनेचा व्हिडिओ टाकेल, होईल तितकं व्हिडिओ शूट करून ठेवलं. एडिटिंग करायला खरंच टाईम भेटत नाही आणि मी आज महालक्ष्मी आईची अशी साधी आणि सिंपल सोप्या पद्धतीने केली. रांगोळी पण छोटीच काढली कारण की खरंच टाईम नव्हता. मठात जायचा होता, नैवेद्य करायचा होता. कांदा लसूण वर्ज्य नैवेद्य लागतो ह्यांच्यासाठी. त्याच्यामुळे जितकं होईल शक्य तितकं करत होती. थोडे पुढचेही ते आता पारायण त्यांचं चालू आहे. गुरुचरित्र पारायण झाल्यानंतर अजून एक पारायण त्यांनी घेतलं, त्यासाठीही कांदा लसूण वर्ज्य आहे. तुम्ही म्हणाल ताई आता तर गुरुचरित्र पारायण संपलंय पण आहे, चालू आहे. आणि ही मस्त अशी विष्णू भगवानांची आणि महालक्ष्मी आईची मस्त ह्यांनी मूर्ती मागवली आणि ही मूर्ती आम्हाला ॲक्च्युली खूप दिवसाची आमची इच्छा होती आणि फायनली आम्हाला भेटली. आणि हे झाले आपल्या असं प्रकारे महालक्ष्मीची आईची मांडणी म्हणाल तशी. पण खरं सांगू तर भरपूर असे डोक्यात आयडिया आहेत, पण करायला भेटत नाहीत. आणि मी पुस्तक पहिलं पोथी वाचून घेतलं. मांडणी झाली का मी लगेचच पुस्तक वाचून घेते महालक्ष्मी आईचं, जेणेकरून नंतर आपल्याला टाईम भेटत नाही. हे कर, ते कर, ते कर आणि माझं दर गुरुवारी मठात जाणं असतं, त्यामुळे शक्य होत नाही असं. आणि हा नैवेद्य मी बनवला आहे रात्री, तो दाखवते. कांदा भजी, गुलाबजामुन, आमटी केलेली आणि गोडामध्ये मी गुलाबजामुन आणि गाजराचा हलवा केलेला. आणि तुम्हाला हा व्हिडिओ आता फायनली रात्रीचा बघायला भेटला आहे. मी जेव्हा मठातून जाऊन आली त्याच्यानंतर हा मी शूट केला आहे. जितकं होईल तितकं मी करून ठेवतेच.
आणि मठात जायच्या आधीच मी अर्धा नैवेद्य करून ठेवलेला आणि भजी वगैरे मी आल्यानंतर केले. आणि हे रात्रीचं शूट आहे जेव्हा पण ती गेलेले आहेत. कारण की आल्यानंतर लगेच जेवणाला लागले आणि समर्थाचे पण खाणं म्हणजे जेवण असतं वगैरे ते बनवायला घेते. खिमटे वगैरे त्याला भरवणं वगैरे सगळ्याच गोष्टी पॉसिबल होत नाही. जसं जसं होईल शूट तसं मी करून तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करते. आणि आजची मांडणी तुम्हाला कशी वाटली ते नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा. आणि सर्वांना शुभरात्र आणि लवकरच भेटू एका नवीन ब्लॉगसोबतच. आणि सर्वांना श्री स्वामी समर्थ.